विवेकला पुन्हा दुसऱ्यांदा मुलगी झाली तेव्हा त्याची आई त्याच्या पत्नीला म्हणजेच अनिताला म्हणाली की तू तुझ्या माहेरचे घर विकायला काढ आणि त्या पैशातून तुझ्या नवऱ्याला बाहेरगावी कामाला पाठव. त्यामुळे मुलांचे भविष्य उजळेल आणि कुटुंबालाही मदत होईल. सासूचे म्हणणे ऐकून अनिताने घर विकण्यासाठी आपल्या आईला राजी केले आणि घर विकले व विवेक अमेरिकेला गेला आणि तो चांगला पैसा कमावू लागला. तेव्हा आई आणि बहिणींनी त्याला सांगितले की तू अनिताला घटस्फोट दे, आम्ही तुझे चांगल्या ठिकाणी लग्न करून देऊ आणि मुलींचा भारही हलका होईल. त्यानंतर विवेकने अनिताला घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि त्याने स्वतः दुसरे लग्न केले. दुसऱ्या बायकोपासून त्याला मूल न झाल्याने तो मुलींना आठवून रडायचा आणि शेवटी एके दिवशी तो मुलींना भेटायला गेला तेव्हा त्याची नजर समोरच्या दारावर पडली जिथे एवढ्या थंडीत एक गोणी लटकत होती. त्याने आत बघितले तर तो किंचाळू लागला, कारण अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे. लेडीज डॉक्टर बाहेर येऊन मला म्हणाले. तेव्हा विवेकसह बाकीचे लोकही तिथे उभे होते. सर्वांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते. पुन्हा मुलीला जन्म दिला. माझ्या मुलाचे लग्न मी या बाईशी का केले देव जाणो. ती 6 वर्षांपासून बसून खात आहे. जगातील सर्व सुख तिला दिले आहे, परंतु त्यानंतरही ती माझ्या विवेकला एक मुलगाही देऊ शकली नाही. विवेकातून चेहरा उतरवून बाहेर आला आहे. विवेकची आई आपल्या मुलींसोबत तिचे दुःख वाटून घेत होती. मुलीही अश्रू ढाळू लागल्या. लेडीज डॉक्टरांनी त्या सर्वांना रडताना पाहिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं आणि विचारलं, तुम्ही का रडताय? मुलींचा जन्म साजरा केला पाहिजे, ते लक्ष्मीचे रूप आहेत. डॉक्टरांनी हे सांगताच तर विवेकच्या आईने हात वर केला आणि म्हणाली, हे थांबवा डॉक्टर, आम्हाला आधीच एक नात आहे. दुसऱ्या नातीची आशा नव्हती, आम्हाला मुलगा हवा होता. मुलगा वंश वाढवतो. तो मोठा झाल्यावर विवेकला कामात मदत करेल. पण तिने परत एका मुलीला जन्म दिला आणि तिला आमच्या स्वाधीन केले. नर्स लहान मुलीला घेऊन आली व विवेककडे दिले. त्याने तिला प्रेमाने मिठी मारली. त्याला अनिताला भेटण्याची परवानगी होती. ती आत बेडवर पडली होती. सासूने तिला भेटण्यासाठी स्पष्ट नकार दिला. तिच्या मते जर तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे तर यात तिचीच चूक आहे. नणंदही आणि सासूबाई तोंड उतरवून बाहेरच बसल्या होत्या. विवेक काही वेळ विचार करत राहिला आणि मग आत अनिताकडे गेला. अनिता, कशी आहेस? त्याने विचारले. अनिताने एक नजर चोरली. विवेक, मला माफ कर, यावेळीही मी तुला मुलगा देऊ शकली नाही. अनिता असे म्हणताच विवेक डावीकडे आणि उजवीकडे पाहू लागला. ठीक आहे, हे प्रकरण सोड. डॉक्टरांकडून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी जाऊया. आई जास्त वेळ बाहेर बसून राहू शकत नाही. विवेक हे बोलताच अनिता त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तिने नुकतेच मुलाला जन्म दिला होता, पण विवेक जणू काही साधे औषध घ्यायला आला होता असे बोलत होता. काही वेळाने त्याची आईही खोलीत आली. मी तुला किती वेळ समजावलं की गरोदरपणात तू देवाला तुझ्या मांडीत मुलगा ठेव म्हणून प्रार्थना करत राहा, म्हणजे माझ्या विवेकचे नशीबही सुधारेल. पण जेव्हापासून तू या घरात आली आहेस तेव्हापासून माझ्या विवेकला पैशांची कमतरता भासू लागली आहे. नोकरीचा पगार पुरत नाही. आधीच एक मुलगी आहे, वरून ही दुसरी आली आहे. सासू चेहऱ्यावर स्कार्फ टाकते आणि पुन्हा रडते. अनिता एका गुन्हेगारासारखी झाली होती. इच्छा नसतानाही अनिता आपल्या मुलीला स्वतःवर ओझं मानू लागली. अनिता मुलीला घेऊन घरी आली. त्यामुळे घरातील सर्वांची मनस्थिती फारच वाईट होती. येताच तिने किचनमध्ये काम करायला सुरुवात केली. तिची अवस्था वाईट होती, पण सासूला तिची दया येत नव्हती. विवेकने तिला घरी आणताच तो शांतपणे दुसऱ्या दिवशी कामावर गेला. तो जेवढे दिवस काम करायचा तेवढाच पगार मिळत असे आणि आता खर्च आणखी वाढला होता. असं असलं तरी आई आणि बहिणींच्या अनितासोबतच्या वागणुकीबद्दल तो काहीही बोलत नाही. हळूहळू दिवस जाऊ लागले. अनिताची लहान मुलगी मोठी होऊ लागली. मात्र विवेकसोबत घडलेल्या घटनेला 3 महिनेच झाले होते. एके दिवशी तो कामावरून घरी आला तेव्हा त्याचा चेहरा उतरलेला होता. तो थकलेल्या पावलांनी आला
आणि अंगणात पडलेल्या खाटेवर बसला. अनिता स्वयंपाकघरात काम करत होती. तिची नजर विवेकवर पडताच तिने लगेच बाहेर येऊन विचारले, काय झाले आहे? आज तू लवकर घरी आलास? विवेकने उत्तर दिले नाही. अनिता किचनमधून पाण्याचा ग्लास घेऊन आली. इतक्यात अनिताची सासू आतल्या खोलीतून बाहेर आली. अरे बेटा, तू आज लवकर आलास, ठीक आहे. आता मला डॉक्टरांकडे घेऊन चल, मला औषध घ्यायचे आहे. त्याची आई असे म्हणताच अचानक जसे काही आभाळच फुटले. तो आईला म्हणाला, आई, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकत नाही. आणि मला नोकरीवरूनही काढून टाकले आहे. जे थोडे पैसे घरात यायचे ते आता येणार नाहीत. शेवटी घरचा खर्च कसा भागवणार या विचाराने मी वेडा झालो आहे. आणि विवेक ढसाढसा रडू लागला. किचनजवळ पाण्याचा ग्लास घेऊन उभी असलेली अनिताही हे पाहून आणि ऐकून थक्क झाली. सासूचे तोंडही बोलता बोलता थोडा वेळ उघडेच राहिले आणि मग अचानक तिच्या छातीचा ठोका सुरू झाला. अरे रे, माझ्या मुलाचे नशीब उद्ध्वस्त झाले आहे. स्त्रीच्या नशिबाने लक्ष्मी येते असे म्हणतात, पण अनिता, तू दुर्दैवी आहेस. जेव्हापासून तुझं माझ्या मुलाशी लग्न झालं तेव्हापासून घरात रोज काही ना काही समस्या येतच असतात. तिच्या सासूने या गोष्टीचा दोष अनिताला दिला. सासू म्हणाली की तू आता तिथेच का उभी आहे? माझ्या मुलाला पाणी दे. माझ्या मुलाला किती त्रास होतो. तू त्याला कधीही मदत करू शकत नाही. केवळ 2 मुलींना जन्म दिल्याने त्याच्या डोक्यावरचे ओझे वाढले आहे. देवाला ठाऊक माझा मुलगा हे सगळं कसं पेलणार. अनिताने विवेकसाठी पाणी आणले, पण त्याने पाणी पिण्यास नकार दिला आणि यानंतर त्रासांची नवीन मालिका सुरू झाली. घरात 3 तरुण बहिणी होत्या. त्यांचे लग्नही करायचे होते, पण घरात ठेवलेले पैसे हळूहळू कमी होऊ लागले. अनिता घरातील वस्तू आणण्यात खूप काटकसर करू लागली होती, पण तरीही घरात ठेवलेले पैसे किती दिवस टिकायचे. त्या दिवशी कपाट उघडून आत ठेवलेले पैसे मोजून ती उभी होती. तिचा चेहरा अस्वस्थ दिसत होता. मुलींना दूध घेण्यासाठी थोडे पैसे होते आणि ती ते पैसे हातात धरून विचार करू लागली की आता याच्या पुढे काय करायचे. तिच्या खोलीत अचानक तिची सासू आली. सासू तिला म्हणाली की अनिता, काय मोजत आहे? येथे कोणती संपत्ती दडलेली आहे? अनिता घाबरली. आई, काही नाही, फक्त पैसे मोजत होती, ती हळू आवाजात म्हणाली. तिची सासूबाई तिला म्हणाली, ये माझ्याजवळ बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अनिताला आश्चर्य वाटले की तिच्या सासूबाईंनी तिला एवढ्या प्रेमाने हाक का मारली, कारण ती कधीही तिच्याशी प्रेमाने बोलत नव्हती. तिची सासूबाई म्हणाली, बघ अनिता, विवेकवर खूप वाईट परिस्थिती आली आहे. माझे एक नातेवाईक अमेरिकेला राहतात. काल त्यांनी मला फोन केला होता. विवेकला अमेरिकेमध्ये नोकरी मिळवून देणार असल्याचे त्याने सांगितले, पण त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज आहे. आता एवढे मोठे भांडवल आपल्यापैकी कोणाकडेही नाही, पण माझ्याकडे एक मार्ग आहे. सासू अनिताच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली. अनिता तिच्या सासूकडे पाहून म्हणाली की आई, विवेकला अमेरिकेमध्ये नोकरी मिळेल ही खूप आनंदाची गोष्ट आहे, पण मार्ग काय? अनिताने विचारल्यावर सासूने थोडं वेळ डोकं खाजवलं आणि मग म्हणाल्या, तुझ्या वडिलांचं एवढं मोठं घर आहे आणि तुला भाऊ वगैरे कोणीही नाही. फक्त तुझी म्हातारी आई तिथे राहते. त्यांची काळजी घेणारी एक मोलकरीण आहे. जर तू थोडी मदत केली तर तू तुझ्या आईला ते घर विकण्यास सांग आणि ते पैसे विवेकला देऊन दे. तो त्या पैशांवर अमेरिकेला जाईल आणि तिथून आपल्यासाठी काहीतरी पैसे कमावून आणेल. कारण तू 2 मुलींना जन्म दिला आहे आणि त्यांचा खाण्यापिण्याचा खर्चही खूप जास्त आहे. तू तुझ्या आईला सांग की एखादे भाड्याचे घर घे आणि विवेक तुला दर महिन्याला घराचे भाडे पाठवेल. तिच्या सासूने प्रेमाने तिला सगळं काही सांगितलं होतं. सासूबाईंनी तिला आरामात सगळं प्लॅनिंग समजावून सांगितलं होतं. अनिता तिच्या चेहऱ्याकडे गोंधळून पाहू लागली. काय म्हणताय आई? ते माझ्या बापाचं घर आहे आणि त्याची किंमत खूप आहे. अनिताने हे सांगताच तिची सासू अचानक खवळली. होय, त्याची किंमत खूप आहे. मग ते सजवून काय करावे? ते विकून पैसे विवेकला दिले तर बरे होईल. नाहीतर मी आत्ताच विवेकला सांगेन की तो तुला लगेच घरातून हाकलून देईन.
अखेर 2 मुलींची आई झाल्यावर त्याला काय करावं लागतं? सासूबाईचे म्हणणे ऐकून अनिताच्या पायाखालची जमीनच सरकली. पण तिच्या सासूने असे सांगितले म्हणून अनिताला तिच्या आईशी बोलावे लागले. त्याच दिवशी ती आईच्या घरी गेली. ती म्हातारी झाली होती. अनिताला पाहून तिला खूप आनंद झाला. ती घरी आल्यावर आईला म्हणाली की आई, हे घर विकून टाक आणि मला पैसे दे, कारण विवेकला अमेरिकेला जायचे आहे. मला मदत कर, नाहीतर 2 मुली झाल्याच्या गुन्ह्यात माझी सासू विवेकला सांगेल की मला घटस्फोट दे. आता त्या घरातला माझा दर्जा संपला आहे. अनिता आईचे पाय धरून विनवणी करत बसली होती. अनिताची आई घाबरली. तिने अनिताला आपल्या जवळ बसवले आणि तिचे अश्रू पुसू लागली. माझ्या मुलीचा संसार जर हे घर विकून व्यवस्थित चालेल तर तू काहीही काळजी करू नकोस. माझा काही आक्षेप नाही. तू आजच कागदपत्रे घेऊन जा आणि हे घर ज्याला वाटेल त्याला विकून टाक. अनिताने तिच्या आईचे बोलणे ऐकले आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आले व तिने आपल्या आईचा खुशालीचा निरोप घेतला आणि घराचे पेपर घेऊन घरी जाण्यास निघाली. संध्याकाळी परत आल्यावर तिने पेपर आणले आणि विवेकच्या हातात दिले. तेव्हा त्याला आणि त्याच्या आई बहिणींना खूप आनंद झाला. विवेकने लगेच जाऊन एका प्रॉपर्टी डीलरला कागदपत्रे दिली आणि घर चांगल्या किमतीत विकले गेले. अनिताची वृद्ध आई दूरच्या नातेवाईकांच्या घरी गेली व ती त्यांच्याकडे राहू लागली. विवेक आनंदाने आईकडे बघत म्हणाला, हे खूप मोठे भांडवल आहे. आई, मी सहज अमेरिकेला जाऊ शकतो. होय होय बेटा, तू जा, देव तुला मोठे यश देईल, अनिताच्या सासूबाई प्रेमळ आवाजात विवेकला सांगत होत्या. अनिताचे हृदय तुटले होते, कारण तिच्या आईला स्वतःच्या घरातून अनितामुळे दुसऱ्यांच्या दारात राहायला जावे लागले. हे सगळं आठवून तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. विवेक आता येऊन तिच्याजवळ बसला. काळजी करू नकोस, आता मी तुम्हाला आणि आपल्या मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. अनिताने तिच्या आईला रस्त्यावर आणून तिचे घर विकून विवेकला पैसे दिले होते. त्यामुळे अनिताच्या उपकाराचे ओझे त्याच्या डोक्यावर होते. पण अनिताशी प्रेमाने बोलत असल्याचे सासूबाईंना दिसताच त्यांनी लगेच विवेकला बाहेर बोलावून जेवायला बसवले आणि अनिता तिच्या खोलीत शांतपणे बसून राहिली होती. विवेकची अमेरिकेला जाण्याची संपूर्ण तयारी झाली. काही दिवसातच त्याला अमेरिकेहून बोलावणे आले आणि तो अमेरिकेला निघून गेला. निघताना त्याने अनिताला वचन दिले की तो लवकरच पैसे कमवायला आणि पाठवायलाही सुरुवात करेल, जेणेकरून दोन्ही मुलींचे भविष्य चांगले होईल. वडील गेल्याचे पाहून लहान मुली आईचा पदर धरून उभ्या होत्या. आई बाबा कुठे जातात ते निरागसपणे विचारत होते. अनिता नुसती रडतच राहिली. तिला माहीत होते की विवेक इथे असूनही घरात तिचा दर्जा नाही. आता तो गेल्यावर सासू तिचे जगणं कठीण करेल आणि खरंच तसेच घडले. घरातील सर्व कामं अनिताला करावी लागत होती. आता सासू आणि नणंद सर्वत्र सांगू लागले की अनितानेच विवेकला जबरदस्तीने अमेरिकेला पाठवले आहे, जेणेकरून त्याने पैसे कमवावे, कारण इथल्या कमाईने तिच्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या. जो कोणी हे सगळं ऐकायचा तो अनिताला शिव्या द्यायचा. आजूबाजूचे लोक जर विचारपूस करण्यासाठी आले तर अनिताची सासू रडून त्यांना सांगायची की तिने 2 मुलींना जन्म दिला, त्यांना कोण शिकवेल, त्यांचे लग्न कोण करेल. लाखोंचा हुंडा देणे हे आजच्या काळात सोपे नाही, सासू म्हणत राहिली आणि ऐकणारे लोक मान हलवत राहिले. पण अनिता बिचारी मान खाली घालून ऐकत उभी होती. आता तर मुलीही मोठ्या होत होत्या. त्यांना ही सर्व गोष्टी समजू लागल्या होत्या. त्या त्यांच्या आईला आश्चर्याने विचारतात की आई, आपण खरंच ओझे आहोत का, आणि ओझे म्हणजे काय आहे? आजी आम्हाला असे का सांगते? बिचारी अनिता गप्प बसायची. अजून काय बोलणार? पहिल्या महिन्यात विवेकला काही काम मिळाले नाही, पण दुसऱ्या महिन्यात त्याला चांगली नोकरी मिळाली. आता त्याने दर महिन्याला चांगले पैसे पाठवायला सुरुवात केली होती. पण अडचण अशी होती की सगळे पैसे तिच्या सासूच्या अकाउंटमध्ये जमा व्हायचे, कारण विवेक अमेरिकेला जाण्याच्या आधी त्याच्या आईने बँकेत नवीन अकाउंट उघडले होते. पैसे आल्यावर अनिता तिच्या सासूबाईला म्हणाली की आई, मला थोडे पैसे द्या, मला मुलींना शाळेत दाखल करायचे आहे. पण त्यावर तिची सासू म्हणाली की काय गरज आहे,
मुलींना शाळेत दाखल करायची, उद्या जाऊन त्यांना दुसऱ्याच्या घरी तर जायचे आहे. तू त्यांच्या शिक्षणावर खर्च केलेला सर्व पैसा वाया जाईल. ते दिवसातून 2दा भाकरी खात आहे, एवढंच पुरेसे नाही का? काही गरज नाही त्यांना चांगल्या शाळेत शिकवण्याची. जर त्यांना शिकवायची एवढीच हौस आहे तर सरकारी शाळेत दाखल कर. माझ्याकडे कुठल्याही प्रकारे पैसे मागू नकोस. माझ्याकडे पैसे नाही. तिची सासू संतापात बोलल्यावर अनिता स्तब्ध झाली. अनिताला आठवले की तिच्या सासूने आईचे घर भाडे भरण्याची जबाबदारी घेतली होती. अनिता तिच्या सासूला म्हणाली, आई, पण मुलींना शिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी पैसे पाठवणार असल्याचं विवेकने सांगितलं होतं. अनिताने काही बोलायचा प्रयत्न केला. तेवढ्यात आतून विवेकची मोठी बहीण आली आणि अनिताला बोलू लागली, विवेक भाऊचे नाव घेण्याचा प्रयत्न करू नका. तो गेल्यापासून तो तुझ्याशी आणि तुझ्या मुलींशी बोललाही नाही. तो तुम्हाला कंटाळूनच इथून गेला आहे. तुला का समजत नाही? विवेकच्या मोठ्या बहिणीने सांगितल्यावर अनिता गप्पच राहिली. हे खरं होतं. जेव्हापासून विवेक इथून निघून गेला तेव्हापासून त्याने अनिताला फोन केला नव्हता. सासू नणंद आता एकत्र बसून या महिन्यात काय काय खर्च होणार आहे याची चर्चा करत होते. या खर्चात अनिताच्या मुलींसाठी पैसे नव्हते. अनिताकडे मोबाईल फोनही नव्हता. सासू तिला विवेकशी बोलू देणार नाही हे तिला माहीत होते. म्हणून ती शेजारच्या घरी गेली. तेथून मोबाईल घेऊन तिने विवेकचा नंबर डायल केला. काही वेळ रिंग वाजत राहिली आणि मग विवेकने फोनला उत्तर दिले. तो थकला होता. विवेक, मी अनिता बोलत आहे. ऐक ना, मला मुलींच्या शिक्षणासाठी थोडे पैसे हवे आहेत. आई मला पैसे देत नाही. कृपया मला वेगळे पैसे पाठवा, म्हणजे मी त्यांना शाळेत पाठवू शकेन. विवेक अनिताला म्हणाला, तुमची पैशांची मागणी कधी संपतच नाही. मी येथे जनावरांसारखे काम करतो आणि तुम्हा लोकांची पैशांची मागणी वाढतच चालली आहे. तुमचा लोभ वाढला आहे. आताच मागच्या महिन्यात मुलींना कपडे घेण्यासाठी तू आईला सांगून पैसे मागवले होते. तेवढ्यात तू आता पुन्हा माझ्याकडे पैसे मागत आहे. मी आता तुम्हाला पैसे पुरवून थकलो आहे. माझ्याकडे आता तुला देण्यासाठी पैसे नाहीत. तुमच्याजवळ होतो तेव्हाही मला सुख मिळाले नाही आणि आता दूर जाऊनही सुख नाही. फोन ठेव आणि मला आता पुन्हा फोन करू नको. एवढे बोलून त्याने फोन कट केला. त्याच्या तोंडून असे शब्द ऐकून अनिता सुन्न झाली होती. आता ती विचार करू लागली की तिने तर आईला सांगून कधीच पैसे मागवले नव्हते. जेव्हा अनिता परत आली तेव्हा समोर आपल्या सासूला फोनवर बोलताना पाहून ती दरवाजातच थांबली. असे फोनवर बोलताना पाहून असे वाटत होते की ते जणू काही महत्त्वाचे बोलत आहे. ती घराच्या आत आली तेव्हा तिची सासू फोनवर बोलत होती की आली तुझी बायको. देव जाणे कोणाच्या घरी जाऊन तुला माझ्याबद्दल कान भरते. अनिताने पलटून पाहिले. विवेकने तिचा फोन ठेवून लगेच आपल्या आईला फोन केला होता आणि या गोष्टीचे अनिताला दुःख झाले, पण ती काही न बोलता तेथून निघून गेली. तिची नणंद किचनमध्ये आली आणि तिला ऑर्डर देऊन निघून गेली की वांग्याची भाजी बनवायची आहे. तिने शांततेने ऐकले आणि खाली मान घालून स्वयंपाक करू लागली आणि अंगणात तिच्या मुली तशाच घाणेरड्या कपड्यांसह खेळत होत्या. अनिताला खूप वाईट वाटत होते की तिचा पती तिच्या मुलींच्या शिक्षणावर 1 रुपयाही खर्च करायला तयार नाही. पण घरात वेगवेगळ्या प्रकारचं अन्न शिजत होतं. तिच्या दोघी नणंदसुद्धा दर आठवड्याला शॉपिंग करायला जात होत्या आणि सासूबाई स्वतःसाठी ड्रायफ्रूट्स आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मागवत होत्या. तिला या सर्व गोष्टींचा खूप त्रास होत होता, पण ती सर्व काही मुकाट्याने सहन करत होती आणि आपापले काम करत होती. जर तिचा नवरा तिला साथ देत नव्हता तर ती कोणाकडे मदत मागणार होती? नवरा आणि सासूच्या मागे लागून तिने स्वतःच तिच्या आईला वेळघर केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अनिताची सासू तिला म्हणाली की हे ड्रेस शिवायचे आहेत. शेजारी लग्न आहे त्यामुळे तुझ्या नणंदला ते घालायचे आहेत. तू टेलरकडे जाऊन ते शिवायला टाकून ये. हे ऐकून अनिताने आपल्या मोठ्या मुलीचा हात पकडला आणि रस्त्याने चालू लागली आणि तिचे स्वतःचे सगळे कपडे खराब झाले होते आणि मुलीची चप्पलही तुटलेली होती. पण तिच्या सासूला हे दिसत नव्हते.
तिला त्यांची काहीही काळजी नव्हती. अनिता घरातून बाहेर गेल्यावर तिच्या सासूने लगेच आपल्या मुलाला फोन केला आणि विचारपूस करू लागली, बेटा तू कसा आहे, काय करत आहे? विवेक खूप टेन्शनमध्ये होता. तो आपल्या आईला म्हणाला की आई, मी अनिता आणि माझ्या मुलींमुळे खूप टेन्शनमध्ये आलो आहे. दिवसेंदिवस त्यांचा खर्च वाढत चालला आहे. अनिता नेहमी काही ना काही कारणावरून माझ्याकडे पैसे मागत असते. तूही मला नेहमी सांगत असते की त्यांचा खर्च किती आहे. मी येथे डबल मेहनत करत आहे तरीही मला हा पैसा पुरत नाही आणि मी नेहमीच इकडे राहू शकत नाही. यावर विवेकची आई हसतच त्याला म्हणाली की बेटा मला तुझी काळजी आहे, त्यामुळेच मी आज तुला फोन केला आहे की मलाही तुला एवढे टेन्शन द्यायचे नाही आणि तुझ्या दोघं मुलींचे पालनपोषण करण्याची जबाबदारी तुझी एकट्याची थोडी आहे. उद्या उठून त्यांचे लग्न होतील तेव्हा लाखो रुपयांचा हुंडा तुला द्यावा लागेल आणि देव ना करो एखादीने जर लव्ह मॅरेज केले तर तुझी किती बदनामी होईल. समाजात तुला लोक नावं ठेवतील. त्यापेक्षा तर एक पर्याय योग्य आहे की तू तिला घटस्फोट दे. असंही ती तुला मुलगा देऊ शकली नाही. तिला घटस्फोट देऊन तू दुसरे लग्न कर. आपल्या आईचे बोलणे ऐकून तो थोडा हैराण झाला, पण त्याला ती गोष्ट पटू लागली. कारण आता त्याच्याकडे पैसाही आला होता आणि वाढत्या वयामुळे त्याला त्याची पत्नीही आवडत नव्हती. शेवटी त्याने आपल्या आईला होकार दिला. थोड्या वेळात जेव्हा अनिता घरी परतली तेव्हा तिची सासू आणि दोघी नणंद खूप आनंदात होत्या. अनिताची सासू तिला म्हणाली की चल तुझं सामान बांध, माझा मुलगा तुला सोडत आहे. हे ऐकून अनिताला मोठा झटका बसला. आताच ती बाहेरून काम करून आली होती आणि त्यांनी तिला ही बातमी सांगितली होती. ती तिच्या सासूला म्हणाली की आई, तुम्ही हे काय बोलत आहात? तेवढ्यात तिच्या सासूचा फोन पुन्हा वाजला. फोन उचलून तिने स्पीकर ऑन केला आणि तो फोन अनिताकडे दिला आणि तिला बोलण्यास सांगितले. अनिता फोनवर बोलू लागली. ती तिच्या पतीला म्हणाली की तुम्ही हे काय करत आहात? माझे आणि माझ्या मुलींचे काय होईल? तुम्ही मला घटस्फोट का देत आहात? पण विवेकला या गोष्टींचा काहीही फरक पडत नव्हता. कारण आता त्याच्या मनात नवीन विचार सुरू झाले होते. त्याला आता तरुण मुलीशी लग्न करायचे होते. विवेक अनिताला म्हणाला की मला तुलाच घटस्फोट द्यायचा आहे. मला आता तुझ्यासोबत राहायचे नाही. आजच घरी वकील येईल आणि तुला घटस्फोटाचे कागदपत्र देईल. त्यावर तू गुपचूप सही कर. हे ऐकून अनिता स्तब्ध झाली आणि तिच्या हातातून मोबाईलही खाली पडला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती आपल्या सासूचे पाया पडू लागली आणि म्हणू लागली की माझ्यासोबत असे करू नका. आता काय होणार होते? कारण त्यांचा निर्णय पक्का होता. तेवढ्यातच दार ठोकण्याचा आवाज आला आणि दारात वकील उभा होता. तिच्या सासूने आणि नंदांनी तिच्याकडून जबरदस्ती त्या कागदांवर सह्या करून घेतल्या आणि त्याच्या दोघं मुली तिची ही अवस्था पाहत होत्या. सह्या झाल्यावर अनिताच्या सासूने तिला आणि तिच्या मुलींना घराबाहेर काढले. आता तिच्या पुढे प्रश्न उभा राहिला. कारण तिच्या आईला तर तिने आधीच बेघर केले होते. तिच्याकडे फक्त टेलरकडून परत आलेले पैसे शिल्लक होते. तिने तिच्या दोघं मुलींचा हात पकडला आणि रस्त्याने चालू लागली. चालता चालता तिला आपल्या एका मैत्रिणीची आठवण आली. ती चालत चालत तिच्या मैत्रिणीकडे जाऊन पोहोचली. तिला पाहून तिच्या मैत्रिणीला खूप आश्चर्य वाटले, पण तिने अनिताला आणि तिच्या मुलींना आश्रय देण्यास साफ नकार दिला. कारण तीही एक विवाहित स्त्री होती आणि तिला आपल्या पतीसोबत तरुण महिलेला ठेवायचे नव्हते. पण तिने अनिताची एक मदत केली. तिच्या घराशेजारील तिचा एक रिकामा प्लॉट पडलेला होता. त्यावर एक झोपडी बांधली होती. तिथे राहण्याची अनुमती तिने दिली. आता अनिता आपल्या मुलींसोबत तेथे राहू लागली. ती रात्रंदिवस रडत होती, काळजी करत होती आणि तिच्या मुली हे सर्व काही पाहत होत्या. पण त्या खूप लहान होत्या, त्यामुळे त्या आपल्या आईची काहीही मदत करू शकत नव्हत्या. असेच दिवसाआड दिवस निघत गेले आणि इकडे विवेक घरी परत आला होता. यावेळी त्याने भरपूर पैसे कमावूनही आणले होते.
त्याच्या आईने त्याच्यासाठी एक तरुण मुलगी शोधली होती. माणसाकडे पैसा आल्यावर सर्व काही शक्य असते, त्यामुळे विवेकचे लग्न एक सुंदर आणि तरुण मुलीशी झाले. एवढी सुंदर पत्नी मिळाल्यावर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. तो खूप खुश होता आणि या दरम्यान त्याला कधीही आपल्या पत्नीची आणि मुलींची आठवणही आली नाही. त्याला आपल्या आईचा निर्णय योग्य वाटत होता. लग्नाला आता 2 ते 3 महिने झाले होते. ते सर्वजण आता मुलगा होण्याची वाट पाहू लागले. पण वाट पाहत पाहत आता वर्ष निघून गेला, पण तिला मूलबाळ झाले नाही. विवेकला आता काळजी वाटू लागली आणि असेच एक दिवस तो आपल्या पत्नीला घेऊन डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला की तिची चांगली ट्रीटमेंट करा. तिला दिवस राहत नाही. आम्हाला मुलगा हवा आहे. डॉक्टरांनी विवेककडे रागाच्या भरात पाहिले आणि म्हणाले की मुलगा किंवा मुलगी होणे हे बाईच्या हातात नाही. विवेकच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी तिचे चेकअप केले आणि तिच्या काही तपासण्या केल्या. थोड्या वेळात डॉक्टरांनी विवेकच्या हातात त्याच्या पत्नीचे रिपोर्ट दिले. जेव्हा त्याने रिपोर्ट पाहिला ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टर त्याला म्हणाले की तुमची पत्नी कधीही आई होऊ शकत नाही. तो शांत होऊन रिपोर्टकडे पाहू लागला. डॉक्टरांनी त्याला त्यांच्या खोलीतून हाकलून दिले आणि तो शांतपणे घरी परतला. पण त्याच्या मनाचा संसार उद्ध्वस्त झाला. आता त्याला त्याच्या 2 मुलींची सतत आठवण येत होती आणि निपुत्रिक असणं म्हणजे काय ते आता त्याला कळलं होतं. तो परत परत त्याच्या आईला एवढाच प्रश्न विचारायचा, आई मला सांग, अनिता माझ्या मुलींसोबत कुठे गेली? सासू काय उत्तर देईल? अनिता कुठे गेली आहे हे तिलाच माहीत नव्हते. विवेक एका वेड्यासारखा शहरात अनिताला शोधत राहिला. तो तिच्या वृद्ध आईकडेही गेला. अनिताला घटस्फोट देऊन घरातून हाकलून दिल्याचे तिच्या आईला कळताच ती घाबरली. ती माझ्याकडे आली नसल्याचे तिने सांगितले. आता विवेकच्या पायाखालची जमीन सरकली होती. तिच्या आईने अनिताच्या काही मैत्रिणींची नावे सांगितली ज्यांच्याकडे ती जाऊ शकते. खूप शोध घेतल्यानंतर अखेर विवेकला अनिताचा पत्ता सापडला. तो अनिताच्या मैत्रिणींच्या घरी पोहोचला. घरामध्ये गेल्यावर त्यांना विचारू लागला व तिच्या मैत्रिणीने लगेच त्यांना सांगितले की अनिता तिच्या शेजारील घरात राहते. ते घर पाहून त्याला धक्का बसला, कारण त्या घराला दाराच्या जागी फाटलेला पडदा लटकलेला होता. जड पावलांनी तो दारापाशी पोहोचला. प्रचंड थंडी होती. थंड वारा इतका जोरात होता की शरीराला सुया टोचल्यासारखा भास होत होता. विवेकनेही जाड जॅकेट आणि टोपी परिधान केलेली होती. थरथरत्या हातांनी त्याने दरवाजासमोर लटकलेला पडदा काढला आणि समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या 2 मुली समोर जमिनीवर चटईवर पडल्या होत्या. अनिता शिलाई मशीनवर काही काम करत होती. कदाचित तिने कपडे शिवून आपला उदरनिर्वाह चालवला असावा. खोलीची अवस्था खूपच वाईट होती. एका कोपऱ्यात पाण्याचे भांडे ठेवले होते. खाट वगैरे असे काही नव्हते. मुलीचे आणि अनिताचे कपडे खराब होते. ते पाहून विवेक स्तब्ध झाला. घरात कोणी आल्याचा आवाज ऐकून अनिताने डोकं वर करून पाहिलं. कोण आलंय? त्याचा आवाज लटपटत होता. काळाच्या कठोरतेने कदाचित तो अकाली म्हातारा झाला असावा. विवेक हळूच आत चालत अनिताजवळ जाऊन बसला. तो अनिताला म्हणाला की अनिता, मला माफ कर. मी विवेक आहे. मी तुझी माफी मागायला आलो आहे. तो तिथेच बसून रडू लागला. अनिताच्या हातातून कात्री निसटून खाली पडली. कात्री पडल्याचा आवाज ऐकून दोघीही मुली उठून बसल्या. त्या घाबरल्या आणि पटकन येऊन आईला मिठी मारली. विवेक त्यांना म्हणाला की माझ्याकडे या बेटा. त्याने त्यांना प्रेमाने आपल्याकडे बोलावले. त्याला पाहताच धाकटी मुलगी रडू लागली. मुली आपल्या आईच्या मागे लपू लागल्या. नाही आई, आपण बाबांकडे जाणार नाही. थोरली थोडी शहाणी होती. तिने असे स्पष्टपणे सांगताच विवेक निशब्द झाला व जमिनीवर कोसळला आणि म्हणू लागला, अनिता, मला माफ कर. मी माझ्या आई आणि बहिणींच्या सल्ल्याने तुला घटस्फोट दिला. तू सभ्य आणि छान मुलगी होती, पण तुझ्यामुळेच मी अमेरिकेला जाऊ शकलो.
आणि माझी परिस्थितीही सुधारली. ह्या माझ्या मुली आहेत. मी त्यांना या अवस्थेत पाहू शकत नाही. मी वेगळे घर घेईन, तू तिथे तुझ्या मुलींसोबत राहा. मी त्यांचा मासिक खर्चही करेल, ही माझी जबाबदारी आहे. विवेक दोन्ही हात जोडून रडत रडत बोलत होता. अनितानेही त्याला पाहिले व विचार करू लागली. मुली 2 दिवसापासून उपाशी आहेत आणि त्यांना खायला काहीही नाही. कदाचित विवेकच्या मनात आमच्याविषयी दया आली असावी. ती गप्पच राहिली आणि काहीही बोलली नाही. विवेक समजून गेला आणि त्याने पटकन स्वतंत्र घराची व्यवस्था केली. ते घर स्वच्छ आणि छान होते. अनिता आपल्या मुलींसह तिथे शिफ्ट झाली. पण अचानक काही दिवसांनी विवेकचा अपघात झाला आणि अपघातात विवेकला एक पाय गमवावा लागला. तो व्यवसाय करत होता, पण त्याची दुसरी पत्नीही त्याला सोडून गेली. घरी बसलेल्या 3 बहिणी म्हाताऱ्या होत गेल्या. त्यांच्या लग्नासाठी कोणीही स्थळ आणले नाही. तिच्या सासूला एका विचित्र आजाराने ग्रासले होते. जणू काही अनिता आणि तिच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा हा सगळा परिणाम होता. अनिताची सासू रात्रंदिवस माफी मागत राहिली आणि विवेकला म्हणू लागली की मला अनिताजवळ घेऊन चल, म्हणजे मी तिची माफी मागू शकेल. पण आकाश त्याचा कापलेला पाय पाहून विचार करतो की जसे वाईट दिवस अनिताने घालवले आहे तसेच ते सर्वांचेही वाईट व्हायला हवे. अनिताला सर्वांनी मिळून खूप त्रास दिला, पण ती निष्पाप होती. तिने कुणाचेही वाईट केले नव्हते, म्हणून तिचेही वाईट झाले नाही. पण ज्यांनी तिला त्रास दिला होता त्यांना तिच्यापेक्षा जास्त वाईट दिवस पाहायला मिळाले. त्यामुळे कुणालाही चुकीची वागणूक देऊ नये. त्याचे फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटले आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटू अशाच प्रेरणादायी कथांसह. धन्यवाद.